हे खाकरे आहेत आणि आपण त्याच्यासाठी एक डिप बनवणार आहोत दह्याचं. बर. म्हणजे आपले नॅचोज असतात ना, ते आपण जसं चीजच्या डिप मध्ये बुडवून खातो, त्याचा जरा भारतीय वर्जन. अवतार. ओके, साहित्य सांगतेस मला काय काय? दही, पुदिना, टोमॅटो सॉस थोडासा, आलं, मीठ, लिंबाचा रस आणि मिरची. मिरची सुद्धा आहे वाटतं. बर बर, ओके. साहित्य बघितलं, पण मला एक आता खूप उत्सुकता आहे ती अशी आहे की तुमच्या सेटवर जवळजवळ 8 ते 10 जण, 12 जण आहेत आणि 13वा आहे तो अतुल परसूर आहे. आता मला स्टोरी सांग, काय 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 करता तुम्ही? मग एक कॉम्बिनेशनचे सीन असले ना की आम्ही सगळेच असतो. म्हणजे अद्वैत दादरकर, रुचा पाटकर, सुजाता, राधिका हर्षे, विद्या करंजेकर, आरती. नाही, आरती माझ्या मैत्रिणींमधली आहे, त्यामुळे आरतीचं आमचं शूट वेगळं असतं, ती फॅमिलीत नसते. त्याच्यानंतर कीर्ती मेहेंदळे, ओमकार कर्वे आहे आणि मग आनंद दादा, राजन दादा, अरुण दादा, असे आम्ही सगळेजण एका अशा ओव्हल गोल असणार आहे. ओव्हल गोल असणार आहे पुढे. अरे नाही, काय झालंय तुझ्या डोक्यात इतकं तुला सांगायचंय की काय आम्ही डबे आणतो ओव्हल गोल. चाल, मुद्दा लक्षात आला. म्हणजे एक्साइटमेंट बाहेर, एक्साइटमेंट. येस. तर त्याच्या ओव्हल डायनिंग टेबल वरती आम्ही सगळेजण बसतो आणि सेटवरचं जेवण तर मस्त असतंच, पण प्रत्येकाचे डबे पास ऑन होतात. म्हणजे ताट आमचं जवळजवळ सगळ्यांचं असं वेगवेगळ्या रंगांनी भरलेलं असतं आणि जवळजवळ तर थोडीशी ही प्रथा पडली आहे की आनंददादा स्वीट डिशचा डबा घेऊन सगळ्यांना वाटतो, त्याला वाटण्यातच आनंद मिळावा म्हणून, खाल्लं जाऊ नये म्हणून. ओके. त्यामुळे अशा खूप गमती जमती घडत असतात. ती एक वेगळी मजा आहे. समूह भोजन आपण म्हणतो ना, त्या दृष्टीने ऍक्च्युली वनभोजन केल्याचा फील येतो आणि मग सगळ्यांकडेच कोशिंबिरी असतात, सगळ्यांकडेच भाज्या असतात, पापड असतो, त्यामुळे प्रत्येक जण काहीतरी स्वीट घेऊन येतो. एक दिवस तर सेटवरती 5-5 स्वीट झाले होते. म्हणजे श्रीखंड पण होतं, गाजर हलवा पण होता, मी गुळाच्या पोळ्या पण नेल्या होत्या, दुधी हलवा पण होता, सगळंच होतं. ओके. पण तू काय बारीक मेंटेन करतेस का काय, डाएट वगैरे? नाही ना, खातेच ना, घरचं खायचं बस. बस बस बेस्ट. हा मुद्दा करेक्ट आहे. ओके. साहित्य तर मगाशीच बघितलेलं आहे. आपण ओव्हल म्हणजे गोल टेबलावर बसून जेवण सुद्धा झालेलं आहे आपलं. आता आपण बघूया प्रत्यक्ष कृती. काय करायची कृती मला सांगतेस का? हा ऍक्च्युली खाकरा आहे, साधा खाकरा आहे. त्याचे तुकडे मोडलेले. हा, त्याचे तुकडे केले, कारण ते नॅचोज आपले जसे त्रिकोणी असे वगैरे असतात ना, तशा टाइप्स मध्ये. पण ह्याच्यात अजून एक प्रकार येतो, तो म्हणजे डोसा खाकरा. तो पण एक मस्त असतो. आपला डोसा असतो तसाच तो डोसा असतो, पण तो खाकऱ्याच्या टाइप मध्ये असतो. त्याच्या मसाला आणि साधा असे दोन्ही येतात. त्याची पण चव खूप छान लागते. त्या साध्या खाकऱ्याबरोबर आपण तोही वापरू शकतो. ओके. सध्या आपण साधा घेतलेला आहे. हो. ओके. आता आपण दही घेणार आहोत आणि दह्यामध्ये आपण टोमॅटो सॉस आणि आलं हे घालून ते फेटणार. ओके. आणि बस, टोमॅटो सॉस फक्त चवीपुरता, त्याचा रंग नाही आला पाहिजे, ते डिप पांढरच दिसलं पाहिजे. हा, मला वाटलं आल्याची मात्र चव छान आली पाहिजे असं, ना आलं भरपूर चालेल. हे थोडंसं ओलं करून घेतलंस का तू? नाही, त्याचा रस. अच्छा, रस. मीठ नंतर घालायचं? मीठ नंतर घालायचं. मला येत आहे. मी फक्त निरीक्षण चालू आहे. जास्त असं जवळ घेऊ नको, लोकांना वाटेल पीतीएस की काय तू आता. ह्याच्यातच आपण पुदिना आणि हो, हे ऍक्च्युली ना नंतर थोडस गार्निश करायला पण पुदिना चांगला लागेल. मीठ कधी घालायचं सांगा. हा, आता लिंबाचा रस आधी. बस. पण ह्याच्यासाठी गोड दही पाहिजे, आंबट दह्यात लिंबाचा रस घालून नाही. हा, म्हणजे अजून आंबट होईल ते. हा. आणि मी आपलं उगाच मगाचपासून मीठ घेऊन उभं आहे, नंतर टाकायचं. बरं घाला. नाही, आपल्या शिस्तीप्रमाणे आहे ते आहे ते सांग. मिरची, मीठ सगळ्यात शेवटी. बर, असं मला आई सांगते. सगळं झाल्यानंतर मीठ घालायचं असतं. बस. मीठ.
हिच्या सगळ्या रेसिपी ज्या आहेत ना त्या झटपट बनणार आहेत. कारण काय जास्त वेळ घालवायला तिला वेळ नाही ना तिच्याकडे तेवढा, त्यामुळे पटपट पटपट जेवढं होईल ना तेवढं ती करते. आय थिंक हे झालेलं आहे. ओके. ह्याच्यात म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण आलं कमी जास्त करू शकतो. बरोबर. आता काय हे फक्त बुडवायचं हो, म्हणजे हे असं घ्यायचं, हे असं त्याच्यात डिप करायचं आणि खायचं. खायचं. बघू दे. हे असं बुडवायचं, डिप करायचं, असं उठवायचं आणि असं खायचं. ह्याच्यात तुम्ही थोडासा बदल करा. खाली थोडंसं बघा, पेन असं उचला, त्याचं टोपण काढा आणि लिहायला घ्या साहित्य आणि कृती. खाकरा डीप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खाकऱ्याचे तुकडे, दही, बारीक चिरलेला पुदिना, टोमॅटो सॉस, बारीक चिरलेलं आलं, मीठ, लिंबाचा रस आणि मिरची. कृती: प्रथम दह्यामध्ये टोमॅटो सॉस आणि बारीक चिरलेलं आलं घालून एकत्र फेटून घ्यावं. त्यामध्ये पुदिन्याची पानं, लिंबाचा रस, हिरवी मिरची आणि मीठ घालून डीप एकजीव करून घ्यावं. खाकऱ्यांच्या तुकड्यांबरोबर हे डीप सर्व्ह करावं.